आज माझी तब्येत इतकी जास्त बिघडली, की सकाळ-सकाळ पहाटे ॲडमिट करायचंच बाकी होतं. तसं तर कांजूरमार्गला गेलो होतो तेव्हाच तब्येत ठीक नव्हती, पण आज दुसऱ्या दिवशी जास्तच बिघडली म्हणून डॉक्टरकडे जाऊन आली. मेडिसिन्स घेतले. ॲसिडिटीचा त्रास भयानक झाला होता. म्हटलं नारळ पाणी पिऊन तरी बरं वाटेल. थोडंसं नारळ पाणी घेतलं आणि त्यानंतर लगेच मला व्हॉमिटिंग झाली. म्हणजे नारळ पाणी पण सूट झालं नाही. मला तर काय करायची हिंमत पण नव्हती, ताकद काहीच नव्हतं. बीपी लो होता. मम्मीने डाळ-भातचं जेवण केलं. ते घेतलं आणि म्हटलं आता गोळ्या घेऊन तरी बरं वाटेल. पण गोळ्या इतक्या कडू की त्याच्यानेच अर्धं व्हॉमिटिंगसारखं होतं. म्हणून मग वरती ॲपल खाल्लं. दुपारी घेतलेल्या मेडिसिन्स नंतर थोडंसं बरं वाटलं म्हणून मार्केटमधून जाऊन आले. त्याच्यानंतर चहा घेतला, बिस्किट खाल्लं. दुपारी थोडंसं ठीक वाटत होतं आणि तसं मी दिवसभर वेगळं काही करू शकले नाही कारण तब्येतच ठीक नव्हती. जेवण करून झालं आणि पुन्हा लगेच मला व्हॉमिटिंगसारखं वाटायला लागलं. म्हटलं की गोळ्या घेऊया त्याच्याने तरी ठीक वाटेल. बट काही उपयोग नाही. म्हणजे जेवणानंतर वाटतच होतं आणि ह्या ज्या गोळ्या घेतल्या त्याच्याने जे काही मी धूम ठोकली आहे ना, भाईसाहब म्हणजे पुन्हा सगळं काही जेवढं होतं ना, सगळं बाहेर निघालं. अरे कढी का लावलीस ते का? तो मा होती भाई. मम्मी तर खूप जास्त टेन्शनमध्ये आली होती. वरून मी आतून कडी लावली. चला, मी भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. बघूया आता पुढे काय होतंय. टेक केअर ऑल. बाय.